ज्यावेळेस हे सांगितलं जातं की इन्शुरन्स तुम्हाला ऍडिशनल भेटेल, अदरवाईज बाकी सगळं म्युच्युअल फंड सारखंच आहे, त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जो इन्शुरन्स भेटतोय तो तुमचं युलिप ज्यावेळेस डिस्कंटिन्यू होतंय त्यावेळेस तो इन्शुरन्स पण बंद होतो, तो लाईफ लॉंग टिकत नाहीये. आणि पुढचा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की हा आत्ताचा हल्लीचा सुपर स्पेशलायझेशन जमाना आहे. म्हणजे आपल्याला जर नाक कान घसा याबद्दल जर आपल्याला काही त्रास किंवा होत असेल तर आपण त्याच डॉक्टरकडे जातो. आपण जनरल ओपीडी कडे जात नाही, जनरल सर्जनकडे जात नाहीये. किंवा हाडांचा काय प्रॉब्लेम असेल तर हाडांच्या डॉक्टरकडे जातो. पेडिट्रिशियन लहान मुलांचं काय असेल तर लहान मुलांच्या दवाखान्याकडे जातो. इतकं असं सुपर स्पेशलायझेशनचा जमाना असताना आपण इन्व्हेस्टमेंटच करायची असेल तर प्रॉपरली म्युच्युअल फंडकडे जायला काय हरकत आहे. प्रॉपरली ते फंड मॅनेजर्स ते सगळं ऑर्गनायझेशन इन्व्हेस्टमेंट साठीच आहे. तर तिकडे का जायला हरकत नाही. आणि तुम्हाला इन्शुरन्सच घ्यायचा असेल तर प्रॉपरली प्युअरली इन्शुरन्स का घेत नाही. ते दोन्हीही इन्शुरन्स बॉडी असेल किंवा म्युच्युअल फंडची बॉडी असतील हे प्रॉपरली वर्क करतात. हे कंबाईन केलेलं प्रॉडक्ट कशाला पाहिजे.